नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. सर्दी, कफ, खोकला यामुळे घसा बसतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु लहान मुलांचा घसा बसण्याची आणखीनही काही कारणे आहेत. त्याची लक्षणं आणि उपाय याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजन संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओजही पाहू शकता. त्यामुळे एकदा चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही घसा बसण्याचा त्रास होतो. घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा सुजणे, आवाज व्यवस्थित न येणे ही लक्षणे बाळाचा घसा बसल्यानंतर मोठ्या व्यक्तींप्रमाणेच दिसून येतात. बरेचदा आपल्याला वाटतं की सर्दी खोकला झाला तरच बाळाचा घसा बसतो, परंतु याची आणखीनही काही कारणे आहेत. आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. लहान बाळाचा घसा बसण्याची कारणे. बाळ सतत आणि खूप मोठ्या आवाजात रडत असेल तर बाळाचा घसा बसू शकतो. सर्दी, खोकला, फ्ल्यू, विषाणूजन्य आजार यामुळे देखील घशामध्ये जास्त कोरडेपणा येतो आणि बाळाचा घसा बसतो. लहान बाळाची प्रतिकारशक्ती मुळातच कमी असते. त्यामुळे जर बाळाने खूप थंड पदार्थ खाल्ला किंवा खूप थंड हवा बाळाला लागली तरी देखील बाळाचा घसा बसू शकतो आणि पुढील त्रास त्यामुळे चालू होतात. मुलांच्या टॉन्सिल सुजले असतील, टॉन्सिल संबंधी काही त्रास असेल तर अशा वेळी देखील घसा बसतो. वातावरणातील धूळ, प्रदूषण, पाळीव प्राण्यांपासून होणाऱ्या ॲलर्जीज यामुळेही इन्फेक्शन होऊन घसा बसतो. वातावरणात जास्त थंड असेल किंवा बाळ जर सतत एसीमध्ये असेल तरी देखील कोरड्या वातावरणामुळे घसा बसू शकतो. बाळाचा घसा बसल्यास त्यावरती उपाय. बाळ 6 महिन्यापेक्षा लहान असेल तरी देखील हा उपाय आपण बाळासाठी करू शकतो. तिळाचं तेल, ओवा आणि लसूण व्यवस्थित गरम करून घ्या. हे तेल व्यवस्थित कोमट होऊ द्या आणि कोमट असताना हातावरती घेऊन बाळाच्या घशाला, छातीला हलका मसाज करा. त्यामुळे आराम मिळतो. परंतु बाळाला तेल लावत असताना ते जास्त गरम राहणार नाही याची काळजी नक्की घ्या. बाळ 6 महिन्यापेक्षा मोठा असेल आणि बाळाला आहार चालू केला असेल तर बाळ पिऊ शकेल असं कोमट पाणी पिण्यास द्या. त्यामुळे घशाला शेक मिळतो, जंतुसंसर्ग कमी होतो आणि आराम मिळतो. वेखंड, हळकुंड, भेडा, ज्येष्ठमध, काकडशिंगी या बालगुटीमधील वनौषधी एकत्र उगाळून अर्धा चमचा चाटण सकाळी आणि संध्याकाळी बाळाला चाटवा. यामुळेही त्रास कमी होतो. गूळ आणि सुंठ एकत्र करून चाटण तयार करून दिवसातून 3 वेळा याची छोटी गोळी बनवून बाळाला देऊ शकता. या चाटणामुळे घशातील सूज, जंतुसंसर्ग कमी होतो आणि आराम मिळतो. त्यासोबतच सूप देखील एक चांगला पर्याय आहे. चिकन, मटण किंवा भाज्यांचे सूप कोमट स्वरूपात बाळाला द्या. त्यामुळे घशाला आराम मिळतो. पाव चमचा तूप, गूळ, मिरपूड याचं चाटण तयार करून हे चाटण बाळाला दिवसातून 3 वेळा चाटवा. त्यामुळे घशातील जंतुसंसर्ग, सूज कमी होते आणि आराम मिळतो. 5 ते 7 लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून पाण्यात उकळावा व थोडासा गूळ किंवा मध टाकून हे पाणी 2-2 चमचे बाळाला पिण्यासाठी द्या. त्यामुळेही त्रास कमी होतो. पाण्याची वाफ देखील बाळाचा घसा खवखवणे, कोरडेपणा, घसा दुखणे यावरती गुणकारी ठरते. त्यामुळे जेव्हा बाळाचा घसा बसला असेल किंवा घसा खूप दुखत असेल अशा वेळी पाण्याची वाफ देऊ शकता. नियमित स्तनपान आणि 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला कोमट पाणी पिण्यासाठी द्या. त्यामुळेही आराम मिळतो आणि घसा दुखणे, खवखवणे हे त्रास कमी होतात. बाळाच्या घशामध्ये जेव्हा जंतुसंसर्ग असतो, घसा दुखतो, सुजतो अशा वेळी बाळाला काही खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी बाळाला मऊ, पातळ आणि कोमट स्वरूपातील पदार्थ द्या. म्हणजे बाळ आहार व्यवस्थित घेईल आणि कोमट पदार्थामुळे घशालाही आराम मिळेल. बाळाला जर घशासंबंधी काही आजार दिसत असेल, घशामध्ये जास्त लालसरपणा, सूज दिसत असेल, जंतुसंसर्ग असेल, टॉन्सिलचा त्रास असेल तर अशा वेळी डॉक्टरांना भेटून औषधोपचार घेणं गरजेचं आहे. जेणेकरून त्रास लवकर कमी होईल आणि बाळाला आराम मिळेल. बाळाचा घसा दुखत असताना तो त्रास वाढू नये आणि या औषधोपचाराने लवकर फरक पडावा यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ जास्त जोरात ओरडणार नाही, रडणार नाही याची यावेळी काळजी घ्या. जेणेकरून घशावरती ताण येणार नाही, जेणेकरून आणि त्रास वाढणार नाही. त्यासोबतच आहारामध्ये थंड, आंबट, तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ देणं टाळा. ही काळजी घेतली आणि औषधोपचार व्यवस्थित केले, घरगुती उपाय नीट केले तर बाळाचा त्रास खूप लवकर कमी होतो.
आशा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजाण संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.